19व्या शतकातील तो काळ, जिथे माणुसकी जातीपातीच्या बेड्यांमध्ये जखडलेली होती आणि चहूकडे सामाजिक विषमतेचा अंधार होता। ज्या समाजात स्त्रियांना आणि दलितांना अक्षरांची ओळख होणे हे महापाप समजले जायचे, अशा भीषण परिस्थितीत अज्ञानाच्या बेड्या तोडण्यासाठी एक महामानव उभा राहिला, महात्मा ज्योतिराव फुले। त्यांनी ओळखले की ज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही, म्हणून त्यांनी जगाला क्रांतीचा मंत्र दिला। 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली आणि आपल्या पत्नीला सावित्रीमाईंना पहिली महिला शिक्षिका म्हणून घडवले। गुलामगिरी ग्रंथातून त्यांनी विषमतेच्या मुळावर प्रहार केला, तर शेतकऱ्यांचा आसूडमधून कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली। 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याने शोषितांच्या हातात आत्मसन्मानाचे शस्त्र दिले। स्त्री शिक्षणाचा पाया